फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज आपण सायकॅट्रिकमधील फर्स्ट टॉपिक ज्याचं नाव आहे पर्स्पेक्टिव्ज ऑफ मेंटल हेल्थ अँड मेंटल हेल्थ नर्सिंग हे बघणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया मेंटल हेल्थची डेफिनेशन. Health is a state of a complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease. ओके, म्हणजेच काय आहे याच्यामध्ये काय सांगितलंय की हेल्थ जी आहे आपली ही फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या ही व्यवस्थित हवी. फक्त एखाद्याला आजार नाही आहे कोणता याचा अर्थ असा होत नाही की तो हेल्दी आहे. ओके, ही झाली हेल्थची डेफिनेशन. नेक्स्ट बघूया. कार्ल मेनिंजर 1947 मध्ये काय डिफाईन केले त्यांनी? मेंटल हेल्थची डेफिनेशन दिले. काय म्हणतात ते? कार्ल मेनिंजर 1947 मध्ये mental health as an adjustment of a human beings to the world and to each other with a maximum of effectiveness and happiness. काय सांगितलं याच्यामध्ये? मेंटल हेल्थ जी आहे ही काय आहे? ॲडजस्टमेंट आहे. कुणाची? व्यक्तींची आहे. कुणासोबत? समाजासोबत, जगासोबत. आणि मॅक्झिमम, आणि ती कशी आहे, कशा प्रकारची आहे? मॅक्झिमम इफेक्टिव्हनेस अँड हॅपीनेस, म्हणजे जास्तीत जास्त इफेक्टिव्ह हवी आहे आणि आनंदी हवी आहे. त्याला काय म्हणायचं? मेंटल हेल्थ. त्याच्यानंतर आहे कॉम्पोनंट्स ऑफ अ मेंटल हेल्थ. कॉम्पोनंट्स म्हणजे काय? तर त्याचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते कॉम्पोनंट. ओके, काय काय याच्यामध्ये आता? द ॲबिलिटी टू ॲक्सेप्ट सेल्फ. फर्स्ट कॉम्पोनंट काय आहे? द ॲबिलिटी टू ॲक्सेप्ट सेल्फ म्हणजे काय? स्वतःला मान्य करणे किंवा ॲक्सेप्ट करणे. याच्यामध्ये काय सांगितलंय? अ मेंटली हेल्दी इंडिव्हिज्युअल फील्स कम्फर्टेबल अबाउट हिमसेल्फ. म्हणजेच काय? जो मेंटली हेल्दी पर्सन आहे तो काय आहे? स्वतःशी कम्फर्टेबल असतोय. म्हणजे आपण जेव्हा एकटं बसलेलो असतोय वगैरे तरी देखील तो कम्फर्टेबल असतोय. ओके, भीती किंवा काही त्याला वाटत नाही. एक्सेप्ट हिज शॉर्टकमिंग्ज म्हणजे एखादी चूक झाली किंवा एखाद्या गोष्टी काही येत नाही आहेत तर तो जो मेंटली हेल्दी पर्सन आहे तो काय म्हणतो की हो, माझ्या त्या कमतरता आहेत. शॉर्टकमिंग्ज म्हणजे कमतरता. ही हॅज अ सेल्फ रिस्पेक्ट म्हणजेच काय? स्वाभिमानी असतो. जो मेंटली हेल्दी असतो तो काय असतो? स्वाभिमानी असतो. सेकंड कॉम्पोनंट काय सांगितलंय? द कपॅसिटी टू फील राईट टुवर्ड्स अदर्स. ओके, म्हणजेच काय की कपॅसिटी हवी की दुसऱ्यांबद्दल सुद्धा तुम्ही चांगले विचार करू शकता. ह्याच्यामध्ये काय? फ्रेंडशिप असल्यानंतर आपण कसं की फ्रेंडसाठी काय चांगलं आहे हे बघतो. ओके, त्याच्या चुका सांगतो किंवा सांभाळून घेतो. त्याच्यानंतर काय सांगितलं? ही टेक्स रिस्पॉन्सिबिलिटी फॉर हिज नेबर्स अँड हिज फेलो मेंबर्स. म्हणजेच काय की मेंटली हेल्दी जो पर्सन आहे तो जबाबदाऱ्या घेतो. द ॲबिलिटी टू फुलफिल लाईफ्स टास्क. ओके, म्हणजे ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता. फुलफिल म्हणजे काय? पूर्ण करणे. कोणते? लाईफचे जे काय टास्क आहेत ते. याच्यामध्ये काय सांगितले? सेट अ रिझनेबल गोल अँड टेक हिज ओन डिसिजन. म्हणजेच काय? जो मेंटली हेल्दी पर्सन आहे तो काय करतोय आपल्या आयुष्यामध्ये जे काही त्याला मिळवायचं आहे किंवा आता कसं असते की हे बनायचं आहे, ते बनायचं आहे, हे एम असते, तर तो त्याची स्वतःचे डिसिजन ते कंप्लीट करण्यासाठी स्वतः डिसिजन घेतो. हे झालं तिसरं कॉम्पोनंट. ओके, क्रायटेरिया फॉर मेंटल हेल्थ. आता क्रायटेरिया काय आहेत मेंटली हेल्थचे? ॲडिक्वेट कॉन्टॅक्ट विथ रियालिटी. ओके, ॲडिक्वेट कॉन्टॅक्ट विथ रियालिटी म्हणजे काय?
ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये काय चालू आहे सभोवताली आपल्या याची जाणीव असणे किंवा कॉन्टॅक्ट असणे. कंट्रोल ऑफ थॉट्स अँड इमॅजिनेशन, आपल्या स्वतःच्या विचारांवरती कंट्रोल असणे. एफिशियन्सी इन वर्क अँड प्ले, म्हणजेच काय, एफिशियन्सी म्हणजे काय, पूर्णपणे क्षमता असणे आपल्या कामामध्ये आणि खेळण्यामध्ये. सोशल ॲक्सेप्टन्स, समाजाने ॲक्सेप्ट केलेलं हवं त्या व्यक्तीला. पॉझिटिव्ह सेल्फ कन्सेप्ट, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हवा. अ हेल्दी इमोशनल लाईफ, हेल्दी इमोशनल लाईफ आहे. ओके, म्हणजे इमोशन जे काय आहेत त्याचे हेल्दी हवेत. समजलं? ओके, थँक्यू.